बिल्डर असोसिएशन यांच्या वतीने पीडब्ल्यूडी समोर 2 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। यामध्ये शासन हे क्लब टेंडरच्या नावाखाली नाशिककरांची तसेच बिल्डरांची फसवणूक करत आहे। यामध्ये अधिकारीच भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। याविरुद्ध आम्ही ईडी सीबीआय त्यांना कारवाई करण्यास भाग पाडू असा ठराव सर्व कॉन्ट्रॅक्टदारांनी मान्य केला आहे। अशा आशयाचे पत्र देखील त्यांना देण्यात येणार आहे। क्लब टेंडर विषयी आपल्याकडे एक नवीन मुद्दा जो फार महत्त्वाचा आहे तो मांडणार आहोत। आता सध्या काय होते की क्लब टेंडर म्हटल्यानंतर हे सी साहेब असो, माननीय आयुक्त नगरपालिका असो, कुठलेही उच्च अधिकारी असो, ते म्हणतात क्लब टेंडर आम्हाला वरिष्ठांनी सांगितलेलं आहे। तर आता आम्ही सर्व कंत्राटदार मिळून आम्ही सर्वांनी एक ठराव संमत केलेला आहे की त्या सी साहेबांना आणि माननीय आयुक्त साहेबांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारत आहोत की क्लब टेंडर कोणते वरिष्ठांनी सांगितले आहेत। आम्ही ते रायटिंगमध्ये त्यांना विचारणार आहोत। त्यांना त्यांचं उत्तर द्यावंच लागेल। त्यांनी जर उत्तर दिलं नाही तर आम्ही सरळ असं म्हणू की क्लब टेंडरच्या नावाखाली तुम्ही फसवणूक करत आहात। तुम्ही फसवणूक करत आहात, नाशिककरांची, महाराष्ट्राची आर्थिक नुकसान करत आहात। साधारणपणे 1000 कोटी मागे साधारणतः 150 कोटी 200 कोटीचं तुम्ही शासनाचं व नाशिककरांचं नुकसान करत आहात। मग 150 कोटी तुम्ही खात आहात। तुम्ही खाल्ल्यामुळं मग आम्ही तुमच्या विरुद्ध इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय हे तुमच्या पाठीमागे लावू, हे आम्ही त्यांना रायटिंगमध्ये देणार आहोत। हा सर्व ठराव आम्ही सर्व कंत्राटदारांनी मान्य केलेला आहे व आम्ही तो उद्या त्यांना ते पत्र देणार आहोत। जर त्यांनी आम्हाला क्लब टेंडरविषयी व क्लब टेंडर हे चुकीचं आहे हे बरोबर मान्य केलं तर आम्ही त्यांच्या विरुद्ध ॲक्शन घेणार नाही। त्यांनी जर ते मान्यच केलं नाही तर आम्हाला परत सांगतो एकदा, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, प्रॉपर्ट्यांच्या चौकशी आम्हाला करावेच लागेल।